ठाण्यामध्ये गिरिजा राऊत या विवाहितेनं आपल्यावर जादूटोणा केल्याची तक्रार दाखल केलेली आहे। खरं तर हे प्रकरण अतिशय गंभीर आहे। पोलिसांनी जरी गुन्हा दाखल केला तर त्याचा तपास सखोलपणे करावा। ज्या भोंदूंचं नाव या प्रकरणात घेतलेलं आहे त्या भोंदूकडून अन्य काही महिलांचं अन्य काही व्यक्तींचं शोषण झालंय का हे पाहावं। जरी राजकीय कुटुंबातली व्यक्ती असली तरी निरपेक्ष भावनेनं पोलिसांनी तपास करावा। आज या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा भोंदूंच्याकडून फसवणूक होण्याची संख्या वाढत आहे। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्यानं या बुवाबाजीच्या विरोधात गुन्हे दाखल करत आहेत। गेल्या 3 महिन्यामध्ये बुवाबाजीची 60 प्रकरणं उघडकीस आलेली आहेत। आम्ही जनतेला विनंती करतो की आपण या संत आणि सुधारक यांच्या महाराष्ट्रामध्ये अशा भोंदूपासून आपण सावध राहावं। पोलिसांना विनंती आहे की तातडीनं भोंदूगिरी करणाऱ्यांच्यावर कारवाई करावी।